नमस्कार, मी पल्लवी चांदगुडे. महाआवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. बुलंद आवाज महाराष्ट्राचा. मिरजगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न. आमचे प्रतिनिधी जितेंद्र नेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते व भीमानुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला युवा पिढी उपस्थित होती. न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मिरजगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंगावणे व दुसरे सामाजिक कार्यकर्ते, आपलं नाव? भाऊ कांबळे यांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या इथं कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं? आमच्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे दरवर्षीप्रमाणे आम्ही आयोजित करतो आणि प्रत्येक वेळेस आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतो. ह्यावेळेस नुकतं काय माहिती का, ह्यावेळेस आम्ही प्रभात फेरी, सकाळी प्रभात फेरी संपूर्ण गावामध्ये काढली आणि संध्याकाळी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यासाठी सर्व गावकऱ्यांची वर्गणी घेता का तुमच्या फक्त मंडळाची वर्गणी घेता? आम्ही 1998 पासून फक्त आपल्या समाजाकडून, बौद्ध समाजाकडून आम्ही वर्गणी गोळा करतो. का बघा की बौद्ध समाजाला पण सुद्धा हे जाणीव झाली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी ज्या माणसाने आपल्याला माणसात बसवलं त्यांचं काहीतरी आपलं दिन आहे. ह्यासाठी प्रत्येकाकडून आम्ही, मग किती गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येकाकडून आम्ही ठरल्याप्रमाणे जी नियोजन समितीमध्ये जे ठरतं बैठकीमध्ये त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाकडून वर्गणी करतो. इथं गावामध्ये आम्ही कुणाकडून वर्गणी घेतो. तुमची वर्गणी प्रत्येक घराला किती असते? वेगवेगळ्या प्रकारच्या असते. जसे नोकरदार असेल तर त्या पद्धतीने वेगळी असते, सर्वसामान्य असेल ते वेगळी असते. जो व्यापारी वर्ग आपल्या समाजामध्ये व्यापारी वर्ग सुद्धा आहे त्यांच्याकडून सुद्धा त्या पद्धतीची आम्ही वर्गणी बसवली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे विचार दिले ते समाजापर्यंत रुजवण्याचं काम आपण करता का? निश्चितपणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असताना बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वावर जवळपास सर्व समाज चालत नाही हे तितकं खरं आहे, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वावर अनुकरण करण्याचं काम निश्चितपणे करत असतो. या ठिकाणी नियोजन समितीमध्ये तुमचे किती लोक आहेत? नियोजन समितीमध्ये पदाधिकारी निवडले जातात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सहखजिनदार एवढे समितीचं कामकाज बघत असतात. जयंती तुमची किती दिवस असते? कार्यक्रम ठेवले तर प्रबोधनाचे कार्यक्रम आणि वक्ते भाषणाचे कार्यक्रम असे 1-2-3 दिवसाची जयंती असते. मिरवणुकीचा कार्यक्रम तुमच्या इथं किती वाजता चालू होतो आणि किती वाजता समाप्त होतो? सायंकाळी 5 वाजता चालू होऊन सायंकाळी 10 वाजता हा समाप्त होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार रुजवले त्यातला महत्त्वाचा विचार असा तुम्हाला कुठला वाटतो? शिक्षण आणि शिक्षणावर जास्त भर दिल्यानंतर माणसाची प्रगती होत असते, दारिद्र्य जात असतं आणि त्यातून निर्माण होणारं शिक्षणातून तयार झालेली पिढी ही सशक्त होत असते आणि सशक्त झालेली पिढी ही निश्चितपणे आपल्या परिवाराला आणि आपल्या उज्ज्वल भविष्याला कलाटणे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की मिरजगाव या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली. त्याचं लाईव्ह प्रक्षेपण घेण्यासाठी मी जितेंद्र नेमाडे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. महाआवाज न्यूज चॅनल, दौंड, पुणे.